उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार आज औपचारिकरित्या स्वीकारणार पदभार। सकाळी 10 वाजता हाती घेणार उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र। आमदार रोहित पवारांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। संध्याकाळी 4:30 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार पत्रकार परिषद। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या संदर्भात रोहित पवार काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष। अजित पवारांच्या निधनानंतर मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राहणार उपस्थित। दुपारी 12 वाजता बैठक। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून मुंबईत होणार सुरुवात। या पार्श्वभूमीवर आज होणार कामकाज सल्लागार समितीची बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी सेशन कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील एकूण 27 आरोपींना सेशन कोर्टात हजर केलं जाणार। राज्य परिवहन अर्थातच एसटी महामंडळातील कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत। प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा। आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात। परीक्षेसाठी 10,664 शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील 15,32,487 विद्यार्थ्यांची नोंदणी।